दादा भुसे आपल्यासोबत आहेत. दादा, अजितदादा असं म्हणतायत की पहिलीपासून हिंदी भाषा नको आणि पाचवीपासून ती ठेवायला हवी आणि शरद पवारांचे आणि त्यांचे सूर जुळत आहेत. काय नेमकी सरकारची भूमिका असणार? लोकशाही प्रक्रियेमध्ये ज्याला त्याला ज्याचं मत मांडण्याचा अधिकार आहे. मला वाटतं की विभागाने ज्या पद्धतीने ज्या पार्श्वभूमीवर विद्यार्थ्यांच्या भविष्याचं चांगलं वेध घेत हा निर्णय केलेला आहे ते आम्ही सर्वांच्या समोर ठेवू. शेवटी याचा निर्णय माननीय मुख्यमंत्री महोदय, माननीय उपमुख्यमंत्री महोदय जे त्यांना योग्य वाटेल सर्वांचं ऐकून त्याचा निर्णय होईल. तुम्ही स्वतः पुढाकार घेतायत आणि सगळ्या नेत्यांची पण तुम्ही भेट घेणार आहे, राज ठाकरेंची पण भेट घेणार आहे आणि पुढच्या आठवड्यापासून तुमचे दौरे सुरू होणार आहेत. काय नेमकी सरकारची भूमिका आहे? निश्चितपणे शासनाची भूमिका जसं सन्माननीय वेगवेगळ्या पक्षांचे नेते मंडळी असतील, ज्येष्ठ नेते असतील, साहित्यिक आहेत, ज्यांना या विषयाच्या संदर्भात काही बाबा शासनाची बाजू त्यांच्यासमोर ठेवण्याची गरज आहे अशा सर्वांच्या समोर आम्ही ठेवू. पत्रकार महोदयांच्या समोर पण ठेवू. हिंदीची सक्ती केली जाते असं थेट आरोप सरकारवर आहे आणि मनसे. तुम्हाला विनंती आहे, सक्ती हा शब्द आम्ही का आणतो आहोत? संपूर्ण शासन निर्णयामध्ये यापूर्वी अनिवार्य म्हणजे एक प्रकारची सक्ती तो शब्द 100% त्याच्यातनं काढण्यात आला. पूर्ण शासन निर्णयामध्ये सक्तीचा एक लवलेश पण नाही. सर्व विद्यार्थी आणि त्यांच्या पालकावर ऐच्छिक ठेवण्यात आलेलं आहे. परत आम्ही प्रत्येक वेळेस चर्चा करताना सक्ती हा शब्द का म्हणून आम्ही आणतो? संजय राऊत म्हणतात की गुजरातमध्ये हिंदी भाषेची अशा पद्धतीनं सक्ती नाही आहे किंवा ती भाषा अनिवार्य नाही आहे. मग महाराष्ट्रात काय? एकनाथ शिंदे यांनी देवेंद्र फडणवीसांना खरं तर हा प्रश्न विचारायला हवा. काय संजय राऊत म्हणतात की गुजरातमध्ये देशाच्या कोणत्या राज्यांमध्ये किती भाषा शिकवल्या जातात, जे काही आहे वस्तुस्थिती नसतील तर नाही ठेवणार. पण देशाची पण वस्तुस्थिती आम्ही सगळ्यांच्या समोर ठेवू. पण हा निर्णय कुठेतरी मागे घेतला जाईल कारण मुख्यमंत्र्यांनी परवा सांगितलं. विषय मागे पुढेचा काही विषय नाही. शेवटी बघा, आपण महाराष्ट्राच्या विद्यार्थ्यांचं उद्याचं भवितव्य चांगलं हित डोळ्यासमोर ठेवून करतो आहोत. सर्वांना जे मान्य राहील त्याप्रमाणे पुढे जाऊ. भूमिका स्पष्ट आहे सरकारची की कुठेही हिंदी भाषा, मराठी भाषा जी आहे ती तर असणारच आहे पण सोबत हिंदी भाषाही असणार पाहिजे. पहिली गोष्ट आपण सगळ्यांनी लक्षात घेतलं पाहिजे, मराठी भाषा सर्व माध्यमांच्या शाळेमध्ये अनिवार्य हा ऑलरेडी नियम आहे. उलट त्याची प्रभावी अंमलबजावणी झाली पाहिजे. यासाठी आपण सगळेजण लक्ष घालूया. मराठीचा मान सन्मान कमी करणं हे पाप कोण करू शकणार आहे? परंतु आता जो काही तिसरी भाषा, तिसऱ्या भाषेमध्ये भारतीय अनेक भाषा आहेत, 15-20 भाषांच्या पुढे भाषा आहेत. त्या भाषांपैकी कोण पालक, त्यांचे विद्यार्थी त्यांच्यावर ऐच्छिक सोडलेला आहे. आणि म्हणून मग आम्ही फक्त हिंदी सक्ती. मला वाटतं की तिथलेच नेते म्हणतात, उपमुख्यमंत्री अजित पवारांनी म्हटले की 5वी पासून हिंदी असायला पाहिजे. तुम्ही अजित पवारांची पण मनोगत ठेवलं आहे ना? अजित पवारांची भेट घेणार? अजित पवारांची पण भेट घेणार? त्यांना प्रक्रियेत ते सन्माननीय प्रमुख नेते आहेत, त्यांचंही मनोगत त्या ठिकाणी असेल. पुढच्या आठवड्यामध्ये दादा भुसे साहेब तुम्ही ॲक्शन मोडमध्ये असणार आणि हिंदी भाषेच्या मुद्द्यावरून सगळ्या नेत्यांची भेट घेणार जे विरोध करतात. बघा, ॲक्शन मोड वगैरे हा इतका काही दादा भुसेच्या बिलकुल प्रतिष्ठेचा विषय नाही. मी फार सामान्य कार्यकर्ता आहे आणि माझा असा दावा नाही की माझंच म्हणणं 100% ते झालं पाहिजे. बिलकुल दावा नाही. परंतु काय भावनेतून हा निर्णय केलेला आहे ते आम्ही ठेवू. आणि माझा असा दावा नाही की मीच तज्ज्ञ आहे. अगदी छोट्यातल्या छोट्या व्यक्तीकडून सुद्धा
खूप चांगलं शिकायला मिळत असतं आणि हे संपूर्ण जग शिकण्याच्यासाठी आहे. मी तर नेहमी बोलतो की शेकडो जन्म जरी घेतलं तरी पूर्ण जग नाही समजणार. इतक्या लहान बारीक अनेक कांगोरे आहेत. पण दादा विरोधकांचं काय? कारण विरोधक म्हणतात की महानगरपालिका डोळ्यासमोर ठेवून घेतलेला हा निर्णय आहे, याचं राजकारण होतंय कुठेतरी. मला वाटतं की ज्या ज्या प्लॅटफॉर्म्सवर हे सगळे विषय ठेवण्याची आवश्यकता आहे ते आम्ही ठेवू. हा विषय कधीपासूनचा आहे. अगदी मागच्या 50 वर्षाचं पण रेकॉर्ड आम्ही तुमच्यासमोर ठेवू. ठीक आहे दादा आमच्याशी बातचीत. तर दादा भुसे शालेय शिक्षण मंत्री आहेत, त्यांनी आपली भूमिका मांडलेली आहे आणि त्यासोबतच त्यांनी म्हटलेलं आहे की चुकीच्या पद्धतीनं याचा प्रचार प्रसार केला जातोय आणि ठिकठिकाणी वेगवेगळ्या प्लॅटफॉर्मवर हा विषय आता मांडला जाईल. कॅमेरा पर्सन योगेश सावंतसह गिरीश गायकवाड, TV9 मराठी, मुंबई. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.